नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता मार्केटला जातोय मी. चला म्हटलं आज रविवार पण आहे, तर सकाळीच आपलं जाऊन चिकन घेऊन या. काही नाही, आता 10:30 झालेत. तर ऊन तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ना, म्हणजे विचारूच करू नका तुम्ही. घरात तर बाहेर निघायलाच नको. तेच मित्रांनो म्हटलं चला तुम्हाला हा एरिया पण दाखवून देऊ. म्हटलं समुद्र म्हणजे समोरच या रोडाच्या बाजूलाच बीच वगैरे आणि त्या बिल्डिंग वगैरे दिसत आहेत ना, तिथं रेंटवरती मी घर बघायला गेलो होतो. म्हटलं तिथं बघूया म्हटलं बिल्डिंगमध्ये. तर तिकडे 12,000 रुपये तर 15,000 रुपये रेंट आहे मित्रांनो तिथं. म्हटलं नको, या आपल्या पूर्ण बजेटच्या बाहेर आहे म्हटलं. म्हणजे रूम वगैरे एकदम आपलं 1 RK 1 BHK सारखे रूम वगैरे आहेत. म्हणजे एवढे काय पॉश नाही आहेत, पण ठीकठाक आहेत. तरी पण त्याचं 15,000 16,000 असं भाडं आहे. म्हटलं नको, जाऊ दे, आपलं आपलं चाळीतच बघूया म्हटलं. आणि आम्ही जो आता रूम बघितला आणि त्या रूमपासून बघा म्हणजे मार्केट वगैरे पूर्ण आपलं जवळच आहे. आमचं हे मड मार्केट आहे. या मड मार्केटमध्ये कसं म्हणजे त्रिशूची पण स्कूल वगैरे इथंच आहे मड मार्केटमध्ये. ते सर जे बी स्कूल म्हणून आहे. चला म्हटलं आता चिकन वगैरे घेऊन घ्या म्हटलं. मासे बघत होतो, पण ते मासे काही व्यवस्थित वाटले नाही. ते आपले फ्राय वगैरे करण्यासाठी असतात ना, तेच मासे होते. तेच आपले कोळंबी वगैरे आणि ते काय बोलतात त्याला, पापलेट आणि बांगडे फ्राय वगैरे करण्यासाठी मासे होते. म्हटलं नको, हे संध्याकाळच्या टायमाला बरे लागतात म्हटलं, म्हणून काय ते मासे वगैरे घेतले नाही. हे आमचं मड मार्केटमधलं फिश मार्केट आहे मित्रांनो. तर या अशा प्रकारे मार्केट भरतं आपलं. चला आता जाता जाता परत आपला जो आठवड्याचा भाजीपाला असतो तो घेऊन जाऊया. म्हणजे कसं एकदाचा आठवड्याचा भाजीपाला घेतला तर कसं टेन्शनच राहत नाही. म्हणजे 8 दिवसपर्यंत काय नाही, 200-250पर्यंत भाजीपाला होऊन जातो. आपला जो आठवड्याचा बाजार कसा असतो गावाकडे, त्याप्रमाणे मी पण आठवड्याचा पूर्ण भाजीपाला घेऊन घेतो. म्हणजे 1 किलो कांदे, 1 किलो बटाटे, या सर्व गोष्टी. चला तर आता घरी जाता जाता परत ते त्रिशूसाठी काहीतरी थोडंफार म्हणजे थंड वगैरे काहीतरी घेऊन जातो तिला. तिने सांगितलं आहे ते जिरा सोडा वगैरे घेऊन या म्हणे. म्हटलं ठीक आहे, चल जिरा सोडा वगैरे घेऊन येतो म्हटलं. ते वेफर वगैरे, ते वेफर तर नको, फक्त ते जिरा सोडावर घेऊन जातो आणि काही एक दूध पिशवी वगैरे घेऊन जातो. चालेल मित्रांनो, चला जाऊया आता घरी आपण. आता गायत्री, बेकार ऊन पडा ना बाहेर. अरे बरं, प्लीज नाही फिरशात नाही, पण ऊन पडतंय बुवा असं सांगतोय तुला. थंडी नाही वाजी राहिनी, थंडी कशी वाजी. ते एवढ्या मार्केटमध्ये जाऊन आलो. मग तो बरं झाला ना, काल सिलेंडर घेऊन आलो तो. मित्रांनो, सिलेंडरचा अजून पण प्रॉब्लेमच चालू आहे. सिलेंडर बुक होऊन 15 दिवस झाले होते, आत्ता सिलेंडर आला. तो पण काल मला मार्केटमध्ये घ्यायला जायला लागलं. 80 रुपये देऊन रिक्षा केली मित्रांनो, आणि तेव्हा ती सिलेंडर इथपर्यंत सोडला. इकडनं एमटी सिलेंडर मला 1-1.5 किलोमीटर उचलून घेऊन जायला लागला होता. ते नाहीतर आधी कसं व्हायचं माहिती आहे ना, त्या घरापर्यंत यायचं सिलेंडर. हां, काय बात आहे, असं तुझं एक साडी वगैरे नेसून काय करायचं म्हणजे. हाय, आत्याने दिले नाही, रेशम आत्याने दिले ना. आम्ही गावी गेलो होतो ना, तेव्हा ते रेशम आत्याकडे गेलो होतो ना आम्ही. तर त्या आत्यांनी साडी घेऊन दिली होती गायत्रीला. परत त्रिशूला ड्रेस वगैरे करून दिला, मला पण ड्रेस वगैरे करून दिला. म्हणजे ते गावी गेलो होतो तेव्हा. आत्ताच तो भाजीपाला वगैरे घेऊन आलो मित्रांनो. ते भाजीपाला तुम्ही बघितलंच वगैरे. काही नाही, 210 रुपयाचा भाजीपाला पडला तो. ते अजून काय आणायचं होतं का तुला? हां, काहीच नाही आणायचं होतं ना. तेच मग काय करायचं आता, रूमचं तिकडे फायनलच ना त्या रूममध्ये. हां, कारण की पैसे देऊन तर राहायचं जे म्हणा, तसं काय नाही आहे. तेच मित्रांनो, आता बघू आता खाली करायचं तर म्हणजे खाली तर फायनल करायचंच आहे डायरेक्ट. आता या रूम मालकाला काहीतरी संध्याकाळी भेटायला लागेल. तो रूम मालिक सांगेल तर मग 1-2 तारखेपर्यंत खाली करून जातो. पुढच्या महिन्याच्या 1-2 तारखेपर्यंत आम्ही हा रूम खाली करून देणार. कुठला बनायला पाहिजे? मग ते करून देणार आहेत ना. ते काय कलर करायचं काय, 1-2 दिवसाचं काम आहे ते. हा मग ठीक आहे ना, 4-5 तारखेपर्यंत आरामात होऊन जातात ना. तो रूम मालिक गावी जातोय ना, गावी तिकडनं रिटर्न आल्यानंतर करून देणार आहे ते काम. म्हणजे या घरचा ना मेन म्हणजे आम्हाला खाली करण्याचं हेच रिझन आहे की ते रूम मालिकच बोलला आहे की आम्हाला घरचं काम करायचं आहे म्हणे. आता तुम्ही तर हा घराचा व्हिडिओ बघितला, जे ते दाखवून देतो तुम्हाला तरी. हे बघा म्हणजे हे पूर्ण अशी, हे बघा कधी पण ही भिंत पडू शकते, हे पण होऊ शकते. परत तो दरवाजा उघड काहीतरी जरा, पाठचा दरवाजा उघड. तो काय किचन आहे, म्हणजे या किचनमध्ये हे बघा हे पूर्ण निघालं आहे त्याचं. हे प्लास्टर वगैरे पूर्ण निघालेलं आहे. इथं पण हे गॅलरी पण दाखवून देतो. ही पाठी आहे गॅलरी, पाठची गॅलरी आहे. हे इथून पण हे बरंच निघालेलं आहे. हे बघा, त्याला बरंच घरचं काम करायचं आहे. त्यासाठी कदाचित ते खाली करायला सांगतायत. आता बघू आता. काय नाही, बेडरूमचं पण बरंच काम आहे वाटतं. हे बघा बेडरूममध्ये पण ते माती वगैरे ते पडते सर्व, हे पण काम करायचं आहे. आणि परत ते पुढचं हॉल आहे, तर हॉलचं पण काम करायचं आहे.
म्हणजे एवढा मोठा रूम आहे मित्रांनो, कारण की ते बघा तिकडे रूम सोडूशी वाटत नाही आहे, कारण की बरेच आता 4-1 वर्ष झालेत. हे इकडे ही गॅलरी वगैरे, हे झाडं वगैरे लावली तिथं काहीतरी, बरीच मोठी गॅलरी येऊन जाते. एवढी मोठी गॅलरी, म्हणजे रूम पण चांगला आहे, मस्त हॉल बेडरूम किचन सारखं आहे, भारी वाटतं म्हणजे इकडे. पण आता काय ऑप्शन नाही ना, आता समोरनं जर रूम मालिक बोलला की तुम्हाला खाली करायलाच लागेल. आणि मस्त ही 500 लिटरची पण टाकी होती इथं, परत बाथरूम वगैरे सगळं आतमध्ये, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. म्हणजे पावसामध्ये काही टेन्शन नव्हतं ना काहीतरी. हां, आता ही पाचशे गॅलरी बनवून किती वर्ष झालीत? तुम्हाला जी पाचशे गॅलरी दिसते ना, ती डायरेक्ट पडली होती. ती पडली होती, त्याच्यानंतर नशीब आम्ही तिकडे नव्हतो, नाही तर गॅलरी सोबतच आम्ही पण खाली जाणार होतो, बरोबर की नाही? त्या दिवशी ना हा, मग तेच ना, मग ते गॅलरी व्हिडिओ बनवता नशीब पडून गेली ती गॅलरी. मग त्यांना ते रूम मालकाला 1-1.5 लाख रुपये खर्च आला त्या गॅलरीचा. आणि आता परत ते सर्व रूम बनवायला म्हणतायत ते. ठीक आहे, बघू आता काय होतं काय नाही. आता त्या रूममध्ये जायचं म्हणजे काय, तो कारण की आपले सबस्क्रायबर बरेच म्हणतात काहीतरी तो रूम नका घेऊ म्हणे. तो आता ते कालचा व्हिडिओ टाकला ना मी, ते रूम नाही घ्यायला म्हणतायत. ते बोलते सीडी जास्त वरती आहे म्हणे, तो सीडीचा प्रॉब्लेम आहे. तेच मित्रांनो, पूर्ण मडमध्ये ना, म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघितलेत आम्ही रूम वगैरे, सर्वकडे तेच भाडं आहे. आणि ते बोलतात की 2 वर्षामध्ये खाली करून द्यायचं, आम्ही भाडेकरूला जास्त ठेवत नाही म्हणे. म्हणजे 8,000 रुपये भाडं पण सांगतायत. आणि ते म्हणतात की 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये आम्ही स्वतःहून तुम्हाला सांगणार म्हणे खाली करायला, कारण की आम्ही प्रत्येक भाडेकरूला असं कंटिन्यू नाही ठेवत बरं रूममध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर की ना? तो मार्केटमधला रूम बघ काहीतरी सांगत होती ताई, 2 वर्षानंतर खाली करायचा. आणि इकडे म्हणजे मडमध्ये ना, आता मडमध्ये कसं वरचावा जवळ आहे, अंधेरी जवळ आहे, त्याच्यासाठी मेन म्हणजे इकडे तेवढा रेंट आहे मित्रांनो, डायरेक्ट 8,000, 9,000, 10,000 असा रेंट आहे. आता आम्ही ज्या रूममध्ये राहतोय त्याचं पण 9-9.5 भाडं करून देणार आहेत ते जुलै ऑगस्टमध्ये. बरोबर पावसाचा टाईम आला ना, तेव्हा भाडं वाढून देतात. आता मेन म्हणजे मला बरेच आपले सबस्क्रायबर परिवार आहे, बरेच जणांनी सजेस्ट केलं मला की तुम्ही कल्याणला या, अंबरनाथला या. वापी साईटवरनं पण मला बरेच म्हणजे मेसेज वगैरे आलेत, कमेंट्स आलेत की तुम्ही वापीला राहायला या. की धन्यवाद सर्वांनी कमेंट्स केलं, म्हणजे खूप भारी वाटलं ते वाचून. पण मित्रांनो, वापीला राहायला येणं म्हणजे माझा जॉब आहे अंधेरीला, त्यासाठी वापीवरनं अपडाऊन करायला म्हणजे खूपच प्रॉब्लेम होईल. आणि वापीला जॉब बघणं म्हणजे, मी कसं फूड इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो, हे फ्रुटीमध्ये, म्हणजे फ्रुटी आपण पितो ना, फ्रुटी ॲपी फीज वगैरे, त्याच्या हेड ऑफिसला आहे. तर इथं अंधेरीला आहे ते हेड ऑफिस. तर वापीला तसं हेड ऑफिसला जॉब भेटणं जरा म्हणजे अवघडच आहे. त्या साईडला तर जॉब भेटणार नाही. गुजरात झालं, सुरत वगैरे, वापी, बडोदरा वगैरे त्या साईडला तर भेटणार नाही जॉब. नाही तर यायला काहीच हरकत नव्हतं, तिकडे पण म्हणजे करू शकतो. आपल्याला काय काम करायची कुठे पण मतलब पाहिजे, बरोबर की नाही? मग त्या गायत्रीला सुरत पण जवळ पडलं असतं तिथून वापीवरनं. पण तिकडे रूम स्वस्त भेटतात ना वापी साईडला? हां, तिकडे भाडं कमी असतं काहीतरी, 7 का म्हणजे 5-6 हजारमध्येच काहीतरी 1 BHK भेटून जातो म्हणे, असं बोलतात तिथं वापी साईडला. ते पण फ्लॅटमध्ये 5,000 भाडं आहे ना? हां, मग तेच मित्रांनो, परत कल्याण साईडला राहायला म्हणजे, आता आमच्या ऑफिसमधले मित्र बोलले की नका म्हणे तुम्ही कल्याण वगैरे त्या साईडला का राहायला येऊ नका, ट्रॅव्हलिंगचा जास्त प्रॉब्लेम आहे. आणि मेन म्हणजे आमचे जास्त नातेवाईक पण नाहीत मित्रांनो मुंबईमध्ये, कारण की कल्याण वगैरे त्या साईडला पण नातेवाईक नाही आहे. लहान बहीण असते माझी, ती अंबरनाथला राहते, आणि एक मावशी असते ती उल्हासनगरला राहते. ते स्टेशनपासून बरेच लांब राहतात ते. आणि तिकडे रूम बघणं म्हणजे इकडचा सगळा सामान शिफ्ट वगैरे करणं, परत लहान मुलगी सोबत, आणि तिकडे आपले जास्त नातेवाईक पण नाही सेंट्रल लाईनला. आणि परत मला अपडाऊनला जास्त प्रॉब्लेम होईल परत. ते माझ्या ऑफिसमधले ते सर लोक, ते मित्र बोललेत मला की बोले की तुला इकडं म्हणजे मडमध्ये चांगलं आहे म्हणे राहायला. हां, ते बोललेत असं की मडमध्ये चांगलं आहे, उगी सेंट्रल लाईनला येशील इकडे कल्याण वगैरे तर लोकल ट्रेनचा जास्त पावसामध्ये प्रॉब्लेम होतो म्हणे. म्हटलं बघू आता, सगळ्यांचा बरेच विचार केलेत मित्रांनो मी, आणि स्वतःचा पण विचार केला. पण आता इथं मडमध्ये ठीक आहे. आता तो रूम बघितला, तो रूममध्ये तुम्ही बरेच लोकांनी कमेंट्स वगैरे केलं सबस्क्रायबरांनी, तर मला पण आता म्हणजे इच्छा होत नाही त्या रूममध्ये जायची. आता दुसरा रूम पण बघतोय, जर नाहीच जर भेटला तर मग आम्ही त्याच रूममध्ये जाणार आहेत. आता म्हणजे काय सांगणार तुम्हाला, आता आता आम्ही जेव्हा गावाकडनं आलो होतो पहिल्यांदा, आपल्याला या रूममध्ये किती वर्ष झालेत मित्रांनो, जेव्हा आम्ही लग्न करून आलोत ना, तेव्हा आम्ही इकडे तिकडे रूम शोधत बसलो होतो पावसामध्ये.
तेव्हा पण जूनचाच महिना होता ना? जून, हा जुलैमध्ये आलो होतो. नुसतं इकडे तिकडे रूम बघत होतो आम्ही मुंबईमध्ये. तर रूम कुठेच भेटत नव्हता. 10,000, 12,000, 15,000 असं रूम सांगत होते. आणि मित्रांनो त्या टायमाला पगार वगैरे पण कमी होते. तर एवढं 15,000 आणि 20,000चा रूम घेऊन काय करायचा म्हटलं. मग शेवटी नशिबाने आम्हाला हा रूम भेटला. आता जो तुम्ही बघितला ना तो रूम भेटला आम्हाला. म्हणजे लाईफमध्ये ना लग्न आधी पण माझा स्ट्रगलच होता मित्रांनो ना. आता लग्न झाल्यानंतर पण स्ट्रगलच चालू आहे माझा. स्ट्रगलच करायचा आहे ना. नाही अरे हो, होईल तेव्हा होईल काहीतरी. पण आता बराच टाइम आहे मुंबईमध्ये. हा हा ते बघू आता. नक्कीच भेटेल. आता करतोय आपण ज्या परीने प्रयत्न चालू आहे ते करतोच येत आपण, बरोबर की नाही. रूम तर म्हणजे मला तर नाही वाटत काहीतरी मुंबईमध्ये शक्य होईल असं रूम. कारण की डायरेक्ट 80 लाख आहेत, 70 लाख आहेत. कल्याणला पण रूम बघितला ना, डायरेक्ट 50 लाख 60 लाख रुपयाला 1 BHK आहे तिथं, ते पण स्टेशनपासून लांब. आणि आपण तर मेन मुंबईमध्ये राहतो इथं अंधेरी वर्सोव्याला. मग इथं किती डायरेक्ट ते बघतो ना मी, 1 करोड 2 करोड असं 1 BHKचा रेट आहे डायरेक्ट. मग कुठून घेणार माणूस सांग ना बरं तू ना. मग आपल्याला जायचं जर राहिलं ना, मग विरार वसई वगैरे त्या साईडला तिकडे कुठेतरी 40 लाख 50 लाखला भेटेल. पण तेवढे म्हणजे हा पण तिकडे पण 40-50 लाख म्हणजे खूप झालेत ना काहीतरी. कुठून येणार एवढे पैसे? हा गावाला बंगलो होऊन जाईल तेवढे पैसे तर पाहिजे. 40-50 लाख कुठून घेणार आपण? आणि ते लोन वगैरे काढायचं तर अजिबात नाही. डोक्यावरती लोन वगैरे अजिबात नाही ठेवायचं. ते लोन काढून घर घेणं हे मला अजिबात आवडत नाही. आपण लागल्यात भाड्याच्या रूममध्ये आयुष्य काढूया, पण ते लोन काढून घर वगैरे नको घेऊया आपण. एक टायमाला ना म्हणजे सुकी भाकर आणि ते आपण चटणी सोबत खाऊ, पण लोनच्या लफड्यामध्ये नाही पडायचं आपण. हां ते लागले जे भाड्याच्या रूममध्ये राहू, 6 नाही 7-8 हजारमध्ये राहू, पण ते लोन काढून नाही घ्यायचं ते एक टायमाला. कारण की काय आपला प्रायव्हेट जॉब आहे बरोबर. गव्हर्नमेंट जॉब राहिला तर ठीक आहे बाबा, लोन वगैरे काढलं तर ते म्हणजे जाईल ते लोन वगैरे सगळं. तर आपलं हे प्रायव्हेट जॉबमध्ये काय, प्रायव्हेट जॉबचा आज आहे उद्या नाही आहे. हां याचा काय भरोसा. तेच मित्रांनो बघू आता स्वामींच्या कृपेने वगैरे आता पुढे कसं होतं काय नाही. बस बघू आता पुढचं पुढे आता. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. रूम तर खाली करायचा आहे म्हणजे पुढच्या महिन्यात खाली करणार आहेत आम्ही. तसं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तर आपला येतच राहणार आहे. ठीक आहे चालेल. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.